लहान बाळाला जर असेल बद्धकोष्ठतेची समस्या तर करा हे घरगुती उपाय। लहान मुलांच्या जन्मापासून ते 1 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या शरीरात अनेक बदल येतात। या दरम्यान लहान मुलांच्या आहारामध्ये सतत बदल होतो। त्यातही काही समस्या सामान्य असतात, जसे की बद्धकोष्ठता होणे। दूध आणि जेवण न पचल्यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही समस्या निर्माण होते। अशा वेळेस लहान मुलं रडतात। लहान मुलांना या समस्यांपासून आराम मिळावा म्हणून काही घरगुती उपाय नक्कीच करून पहा। ओवा आणि बडीशोप यांचा उपाय। ओवा आणि बडीशोप हा उपाय 6 महिन्यांवरील बाळांसाठी करावा। या उपायामध्ये आपल्याला ओवा आणि बडीशोपचा काढा बनवायचा आहे। यासाठी लागणारे साहित्य: 1 कप पाणी, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा ओवा। एका पॅनमध्ये पाणी उकळून घ्यावे। आता यामध्ये 1 चमचा बडीशोप आणि ओवा घालाव्या। मग 2 मिनिट हे शिजू द्यावे। पाण्याला गाळून घ्यावे व थंड करावे। जेव्हा हे थंड होईल तेव्हा चमच्याने बाळाला पाजावे। ओवा पाचन संस्था सुरळीत करण्यास मदत करते, तर बडीशोप पोट थंड ठेवण्यास मदत करते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।